आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय फील माय लव भाग 11. पाठीमागच्या भागात आपण पाहिलं की पार्थची आई अशी काहीच न सांगता कार्तिकीच्या घरी गेल्यामुळे पार्थ तिच्यावर चिडतो आणि तिला कसाही बोलतो. आणि आता पुढे अचानक त्रास सुरू झालेला पाहून पार्थने त्याच्या डॉक्टरांना फोन केला. त्याने त्यांना होत असलेला त्रास वाढल्याचं सांगितलं. त्यांनी त्याला MRI आणि आणखी काही टेस्ट करायला दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये बोलावलं होतं. जेवायची इच्छाही आज त्याला काही नव्हतीच. इथे आईलाही कसाही बोललोय मी रागाच्या भरात आणि तिकडं ती कार्तिकी आता माझ्याबद्दल काय विचार करत असेल आणि आता उद्या ऑफिसमध्ये भेटल्यावर काय रिॲक्ट करेल याचं भाकीतही करणं अवघड आहे. एवढ्यात पूजा त्याला जेवायला बोलवायला आली. दादा जेवायला चल ना. मला भूक नाहीये खरं तर पूजा, तुम्ही दोघी घ्या जेवण. दादा तुला भूक नसली तरी जेवावं लागेल आईसाठी आणि माझ्यासाठी. आमच्यासाठी तुला नीट राहावं लागेल. आणि मघाशी कितीही रागात तू आईला बोलला असलास तरीही मला माहिती आहे आईबद्दल तुला किती आणि काय वाटतं. चल रे चल बरं आता. आलो तू हो पुढे, तो तिला म्हणाला. नक्की ये, मी वाढते आता खाली जाऊन लगेच. पुन्हा गरम करून मिळणार नाहीये हा, ती त्याची मस्करी करत म्हणाली. तसा तो त्यातूनही हसला. हो ठीक आहे. त्याच्या चेहऱ्यावर नॉर्मल स्माईल आलेली पाहून ती मात्र खाली गेली. ती जाताच जेवणाआधीचे मेडिसिन्स त्याने घेतले आणि तो खाली जायला निघाला. आज डायनिंग टेबलवर अगदीच शांतता होती. आई रागावलेली आणि ती गप्प होती आणि पार्थ सुद्धा. एकटीच पूजा दोघांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत होती, जो की निष्फळ होता. दुसऱ्या दिवशी पार्थ ऑफिसला पोहोचला. कालच्या झालेल्या प्रकाराने कार्तिकी फारशी चांगली वागेल याची शक्यता तर नव्हतीच आणि झालंही तसंच. आज ती तिच्या जागेवर कामात बिझी दिसत होती. त्याने ऑफिसमध्ये एंट्री केली आणि नेहमीसारखा तिच्या समोरून जाताना तिच्याकडे त्याचं लक्ष गेलं. नेमकं त्याच वेळी तिचंही लक्ष त्याच्याकडे गेलं होतं आणि त्यावेळी तिचा तो रागाचा कटाक्ष मात्र त्याला घायाळ करून गेला होता, जो अवर्णनीय होता. तो मुकाट्याने नजर चुकवतच त्याच्या केबिनमध्ये निघून आला आणि जागेवर येऊन बसला. इकडं कार्तिकी मनात नसताना पार्थचाच विचार करत होती. या पार्थमुळे मम्मी आणि डॅडींना पण मी नकोय. मलाच समजावत होते की याचा विचार कर. आता तर ना कधीच बोलणार नाहीये मी याच्याशी. मी चांगला मुलगा समजले होते याला खरं तर, पण हा सुद्धा तसाच आहे. एवढं सांगितलं तरीही त्याचे प्रयत्न संपतच नाहीयेत. त्याला समजत नाहीये का याने माझा राग आणखीन वाढतोय किंवा असं काही करण्याने त्याच्याबद्दल मला कधीच काही वाटणार नाहीये. उलट आणखीन मनातून उतरेल तो. तिच्या डोक्यात खरं तर त्याचेच विचार चालू होते आणि इकडं पार्थ त्याच्या विचारात हरवलेला. आय एम सॉरी कार्तिकी, मी खरंच काल आईला पाठवलेलं नाहीये. तिनं काल जे काही केलं ते फक्त तिच्या मुलासाठी केलं. तिचीही चूक नाहीये यात. मीच चुकलो. मीच कल्पना द्यायला हवी होती तिला की तू विधवा आहेस. तो स्वतःशीच बोलत होता एवढ्यात त्याला एका अनोळखी नंबरवरून कॉल येऊ लागला. त्याने तो उचलला. हॅलो, पार्थ स्पीकिंग. हां बेटा. पार्थ, मी अनंत प्रभाकर बोलतोय. अनंत प्रभाकर? कोण अनंत प्रभाकर? सॉरी, मी ओळखलं नाही. तो डोक्यावर जोर देऊन पुन्हा आठवायचा प्रयत्न करत होता. एवढ्यात त्यांनी स्वतःची ओळख त्याला सांगितली. काल तुझी आई आली होती बघ आमच्या घरी. मी कार्तिकीचा सासरा, अश्विनचा वडील. ओ अंकल, तुम्ही? आय एम रिअली व्हेरी सॉरी.
मी खरं तर कालच आईच्या वतीने माफी मागितली होती, तरीही आज पुन्हा मागतो. खरंच माफ करा. तो जागेवर उठून उभा राहत बोलला. नाही नाही मिस्टर पार्थ, मला अजिबात राग आला नाहीये. उलट आम्हालाही असंच वाटतं की तिने तिथंच अडकून न राहता पुढं जावं. मला उलट एकदा तुला भेटायचं होतं. कधी भेटशील? मला भेटायचंय. ओके, पण कशाला? तू कार्तिकीशी लग्न करायला तयार असशील तर आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल. ओ ओके. हृदयाची वाढलेली धडधड सावरत तो म्हणाला. ते आज चक्क स्वतःहून कार्तिकीबद्दल विचारत होते, ज्याची कधीच कल्पना त्याने केली नव्हती. आणि असं काही घडत आहे आपल्या लाईफमध्ये हेच त्याला मुळी खरं वाटत नव्हतं. तो क्षणभर विचारांच्या कोशात हरवला होता. अहो बोला ना, मग कधी भेटायचं? त्याचं काहीच उत्तर आलं नाहीये पाहून अनंतरावांनी पुन्हा विचारलं. तुम्ही सांगाल तेव्हा. पण अंकल, आता काही गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड झाल्यात माझ्यासाठी. सो तू भेट तर आपण बोलू. तू कार्तिकीच्या ऑफिसमध्येच काम करतोस ना? हो. मग दुपारी लंचला भेटूयात बाहेर. तेव्हाच बोलून घेऊ. तिच्यासमोर बोलता येणार नाही, समजून घेशील थोडं. हो, पण अहो तिच्या परवानगीशिवाय हे सगळं चूक नाही आहे का? अजिबात नाही. तिचं भलं तिला कळत नाही आहे आणि ते आम्हाला कळतंय, तर यात काय चुकीचं आहे? तू सांग. या जगात एकट्याने राहणं सोपं आहे का? आम्ही काय आज आहोत उद्या नाही. तेही बरोबर आहे तुमचं. मग भेटूया दुपारी लंचला. मी तसा ॲड्रेस पाठवतो तुला. बरं ठीक आहे, ठेवतो. बोलू भेटल्यावर, म्हणत पलीकडून फोन कॉल कट झाला. इथे आई तयार नाही आणि हे सगळं काय चाललंय? नाही आईच्या मनाविरुद्ध मी जाऊ शकेन, ना कार्तिकीच्या मनाविरुद्ध. पण बघू, भेटून तरी बघू काय म्हणत आहेत ते. पारने असा विचार करत स्वतःला त्यांना भेटायला तयार केलं. शिवाय त्यांना भेटल्याशिवाय नक्की काय बोलायचंय हे तरी कळणार नव्हतंच. काहीच वेळाने एक मीटिंगच्या निमित्ताने कार्तिकी पुन्हा समोर आली. आता तर ती त्याच्याकडे पाहतच नव्हती. तिच्या अशा वागण्याने पार्थच्या मनाला तर खूप यातना होत होत्या. पण काय करणार होता तो? तिला समजावण्याचा हक्क तरी त्याला कुठे होता? अधूनमधून त्याची स्वतःचीच नजर त्याला हुलकावणी देत तिच्यावर पोचायची आणि तिचा द्वेष त्याच्या हृदयाला झेलायला भाग पाडायची. आत होणाऱ्या यातनांना दाबून तो मात्र खोटंच स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवून होता. मीटिंग संपली तीच मुळी लंच टाईमला. त्याला आठवलं तिच्या डॅडींनी भेटायला बोलावलंय. अनयला काहीतरी सांगून तो लंचसाठी बाहेर पडला. त्यांना फोन लावणार होता एवढ्यात त्यांचा मेसेज फोनवर झळकला. तो जवळच असणाऱ्या एका हॉटेलचा ॲड्रेस होता. मग काय, त्याने बाईक काढली आणि तो त्या हॉटेलमध्ये जायला निघाला. तिथे पोचला तर ते आधीच हजर होते, पण एकटेच नव्हते, तर त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस नलिनीही होत्या. हॅलो अंकल, हॅलो आंटी, तो आत येताच म्हणाला. पार्थ राज्याध्यक्ष बरोबर ना? हो. बर, बस बस, ते म्हणाले. थँक्यू म्हणत तो सीटवर बसला. एवढ्यात समोरून त्यांच्याकडूनच गुगली प्रश्न आला. तो तूच ना रे ज्याला अश्विनने मारलं होतं? मीच मिटवलेली ती केस, तुला आठवते का? तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना भेटायला आलो होतो मी. हो आठवतंय. खाली पाहत तो मनाशीच पुटपुटला. चांगलंच आठवतंय. त्याला तेव्हा घडलेलं सगळंच आठवू लागलेलं. ते वकील आहेत म्हणताना हॉस्पिटलमध्ये त्याला आणि त्याच्या बाबांना भेटायला आलेले. बाबांना काही गोष्टी सांगून तडजोड करून त्यांनी ते प्रकरण मिटवलं. शेवटी त्यांचा मुलगा होता तो. पद्धतशीरपणे यातून त्यांनी त्यांच्या मुलाला बाजूला काढलेलं. अश्विन, पार्थला तो कधीच आवडत नव्हता. नेहमी अरेरावी करणं, भांडणं, उकरून काढणं आणि साध्या सरळ मुलामुलींना त्रास देणं
हे त्याचे कॉलेजमधले धंदे होते. मला वाटलं नव्हतं पुन्हा भेटशील. तुला काल पाहिलं आणि मला तुला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. मग विचार केल्यावर आठवलं ते प्रकरण. बट सोड, बराच काळ लोटलाय त्या गोष्टीला आणि तसंही झाल्या गेलेल्या गोष्टी सोडून दिलेल्याच बऱ्या, नाही का? पार्थ नाखुशीने हसत म्हणाला. तसंही त्या गोष्टींना आता काही अर्थच नव्हता. पार्थ बेटा, तुला कार्तिकी पसंत असेल तर लग्न कर ना तिच्याशी. एवढंच आहे की ती माझ्या अश्विनच्या होणाऱ्या बाळाची आई आहे. तिच्या बाळासोबत तिचा स्वीकार करशील का? म्हणजे खरं तर बाळाचा आणि तिचा तरी काय दोष आहे यात, तूच विचार कर, नलिनी म्हणाल्या. हो, बरोबर आहे तुमचं. माझं त्याविषयी काहीच मत नाही. पण माझी आई थोडी जुन्या विचारांची आहे. तिला हे सगळं मान्य असल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जरी मला कार्तिकी आवडते तरीही तिच्या होकाराशिवाय मी कधीच यासाठी संमती देऊ शकत नाही. कोणावरही मानसिक अथवा शारीरिक जबरदस्ती करणं हे माझ्या तत्वात बसत नाही. तो जरा स्पष्टच बोलला. वा, कौतुक आहे तुझं. तुम्ही मिडल क्लास लोक बाकी काही नाही, पण खूप सारी तत्व मात्र यथायोग्य पाळता, जे आमच्यासारख्या लोकांना जमत नाही. असो, फक्त तू एवढंच सांग की तू अश्विनच्या बाळासोबत तिचा स्वीकार करशील का? अनंतरावांनी विचारलं. त्या बाळाचा काही दोष आहे असं मला वाटत नाही आहे, आणि माझी संमती असली तरीही आईची संमती मॅटर करते हे मी आधीच बोललो आहे. सो मी सध्या यावर काहीच बोलू शकत नाही. बरं, कार्तिकी तयार असेल तर मग तर काही इश्यू नाही ना तुम्हाला? नलिनी म्हणाल्या. आई आणि कार्तिकी तयार असतील तर मला तरी बाळाचा काहीच प्रॉब्लेम नाही. मग ठीक आहे, तुझ्या आईला तू तयार कर. त्यांना हवं तर थोडा वेळ दे आणि आम्ही कार्तिकीला तयार करतो. मग तर झालं, नलिनी खुश होत म्हणाल्या. ओके, पाहू, तो किंचित स्माईल देत बोलला, कारण सध्या तरी तो काहीच प्रेडिक्ट करू शकत नव्हता. मग ठीकच होईल सगळं, नलिनी हसत अनंतरावांकडे पाहत म्हणाल्या. हो, थँक्स बेटा. बरं चल, काय ऑर्डर करायची? अंकल, मी निघतो, मला लेट होतोय. मला ॲक्च्युली महत्त्वाची मीटिंग आहे. तो खोटच बोलला. अरे, जेवण करून जा ना बेटा, नलिनी म्हणाल्या. नाही नको आंटी, पुन्हा कधीतरी पाहू, म्हणत हात जोडून तो तिथून ऑफिसमध्ये जायला निघाला. तो निघून जाताच नलिनी म्हणाल्या. अहो, सगळं ठीक होईल ना? आता कसंही करून तिला तयार करावंच लागेल या लग्नासाठी. आपल्यासाठीही तितकंच गरजेचं आहे. हो, पण काय कमालीचा योगायोग आहे ग हा. हाच मुलगा पुन्हा समोर यावा. जग गोल असतं असं म्हणतात ते खरंच आहे नाही, म्हणत ते हसत होते. पार्थ तिकडून येऊन कॅन्टीनमध्ये आला. कार्तिकी एव्हाना जेवण करूनही गेली असावी. थोडंफार काहीतरी खाऊन घेणं गरजेचं होतं, कारण त्याच्या मेडिसिन्स चालू होत्या. जेवण वगैरे झाल्यावर तो त्याच्या केबिनमध्ये येऊन बसला. थोडंफार काम पाहत होता, पण बॅक ऑफ द माइंड काहीतरी सतत चालू होतं. अश्विन, त्याचे बाबा आणि कार्तिकी हाच विषय त्याच्या डोक्यात सतत येत होता. त्याला जराही विचित्र वाटत होतं. कार्तिकीसारखी मुलगी त्यांच्यासोबत राहायला तयार आहे, तर हे लोक तिचं जबरदस्तीने लग्न का लावून देत आहेत? म्हणजे तिच्या दृष्टीने हे नक्कीच चांगलं आहे, पण त्यांच्या दृष्टीने कसं बरोबर आहे? का यात काही त्यांचा स्वार्थ आहे? कारण अश्विन आणि अश्विनचे वडील नक्कीच धुतल्या तांदळाचे नाही आहेत. पण दुसऱ्या कोणाशी तिचं लग्न लावून देण्यापेक्षा मी तिच्याशी लग्न करणं काय वाईट आहे? आईला समजवायला तर हवंच. बाकी कार्तिकीचं ते पाहतील. अर्थात तिचा होकार असल्याशिवाय मलाही पुढं जायचं नाही आहे. पण तिच्या आयुष्यात आता मला जराही दुःख फिरकून द्यायचं नाही आहे. माहीत नाही हे शक्य आहे का? तरी पण माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तरी मी हे करूच शकतो.
ऑफिस सुटल्यावर पार्थ दवाखान्यात पोहोचला. घरी जायला वेळ होणार असल्याचं त्याने पूजाला आधीच कळवलेलं, कारण MRI करायचा होता. त्यासाठी तिथं अर्धा तास तरी लागणार होता, म्हणजे 1 तास 1.5 तास तरी लेट होणार असल्याचं त्याने घरी कळवलेलं. कार्तिकी ऑफिस सुटल्यावर नेहमीच्या जागेवर आली. पार्थ आजही तिथं नव्हता. मीटिंगनंतर तो काही तिला दिसलाच नव्हता. आपण त्याच्याशी खूप रूढ वागतोय का असं उगाचच तिच्या मनात येऊन जात होतं. पण काही जरी असलं तरी लग्नाबिग्नाच्या भानगडीत तिला पडायला नकोच वाटत होतं. पण तरीही काहीतरी हरवल्याची पोकळी तिला आताही जाणवत होती. तिला ॲक्सेप्ट करायचा प्रयत्न असताना डॅडी आलेच. तिला घेऊन ते घरी निघाले. ते जाताना तिच्याशी एक शब्दही बोलले नाहीत, पण घरी गेल्यावर तिला समजवायचं हेच त्यांच्या डोक्यात चालू होतं. इकडे पार्थची घरी यायची वेळ झालेली, तरीही तो आलेला दिसत नाही पाहून आईने पूजाला विचारलं, पूजा, पार्थ आला नाही अजून? अगं हो आई, त्याचा फोन आलेला मला की त्याला लेट होणार आहे. ओ, तुला बोलला का फोन करून? हो. मग तू बोलत नाही आहेस त्याच्याशी, मग तो काय करेल? पूजा हसली. आणि तो जसा काही बोलतोय माझ्याशी, किती फुगून बसलाय तिच्यासाठी, पाहिलंस का? एका क्षणात परक करून टाकलंय बघ मला. आई, काहीही हा, तुलाही माहिती आहे दादा कसा आहे. तुझ्याबद्दल तुझा इतकाच विचार करतोय तो. पण काय गरज काय आहे तिच्यासाठी एवढं रिॲक्ट करायची? मान्य आहे असेल ती सुंदर, पण काय उपयोग त्या सुंदरतेचा जर तिनं तिच्या नवऱ्याला लग्नाच्या 8च दिवसात खाल्लं? आई, अगं काय बोलतेस असं? तिच्या जागी तुझी मुलगी असती तर अशीच बोलली असतीस का ग? खरंच? पूजा आता पोटतिडकीने बोलली. पूजा, अगं तुझ्या जिभेला काही हाड? अगं काय बोलतेस अशी? अगं हो, मग तू काय बोलतेस अशी? अगं तिला कल्पनाही नसेल बिचारीला की आपल्यासोबत एवढं काही घडणार आहे, आणि त्यासाठी तिला दोषी ठरवलं जात असेल तर काय म्हणावं या वृत्तीला? म्हणजे माझ्या बाबतीत ना जाणो कधी असं घडलंच तर असंच बोललं जाईल, हो ना? पण ते खरंच बरोबर असेल का आई? अगं कोणत्या जगात आपण जगतोय? पण म्हणजे तिच्याशी लग्न करावं तुझ्या भावाने असं तुलाही वाटतंय तर? माझ्या बाबतीत असं झालं असतं तर आई, तर तू काय विचार केला असतास? तोच विचार कर ना तिला मुलगी मानून, मग बघ तू योग्य तोच विचार करशील. म्हणत पूजा सरळ किचनमधून बाहेर आली. आईही तिच्या मागोमाग बाहेर आली. पण अगं आपण समजून घेतलं तरी जगाचं काय? जगाचा विचार करण्यापेक्षा दादाचा विचार कर. दादा कसा आहे ते तुला माहिती आहे ना. तो तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही आई, तुलाही ते माहिती आहे. आता हे बोलते आहेस, मागे काय बोलली होतीस? मुलांना काही कळत नसतं. मुलीचा स्वभाव कसा आहे काय आहे न पाहताच फक्त दिसण्यावरून पसंत करून रिकामे होतात. हो बोलले मी तेव्हा तसं, पण तेव्हा दादाचं मत मला माहिती नव्हतं. मी दादाशी बोलले काल. आई, तो अगं सगळा विचार करून करतोय, आणि तसं पाहायला गेलं तर आई दादाची तरी काय चूक नाही यात. त्याला ती पहिल्याच नजरेत आवडली होती. तेव्हा ती मॅरिड नसणार, मग तो असं लगेच कसा विसरू शकतो तिला? जर फक्त लग्न झालं असतं तर त्याने विचारही केला नसता. पण ती एकटी आहे, आणि आई, जर एखाद्या मुलाची बायको गेली तर त्याचंही लग्न लावून देतातच ना. तेव्हा त्याला नाही समजत कोणी अपशकुनी. असा विचार करणारी फार कमी मुलं असतात. दादा त्यापैकीच एक आहे. यातच विचार कर तो कसा आहे. आणि ती तिथं गेल्यावर इतक्या रागात माझ्याशी बोलत होती, त्याचं काय? माझा तर अपमान केलाच, पण माझ्यासमोर पार्थलाही कशी बोलत होती. बरं, काय बोलली ती सांगतेस का मला आठवून? मला म्हणाली, तुमच्या वयाचा विचार करते, पण हे माझे सासू सासरे आहेत आणि मी यांच्या मुलाची बायको आहे. जरी तो या जगात नसला तरीही मला दुसरं लग्न करण्यात इंटरेस्ट नाही आहे. मग काय चुकीचं बोलली आई ती? याचा अर्थ तुझ्या मुलाला तिने नकार दिला. कारण काय? तर तिचा नवरा गेलेला आहे.
ती त्याला विसरू शकत नसणार, मग साहजिकच आहे ना. आई, आजकालच्या मुली लगेच सगळं विसरून मूव्ह ऑन करतात. ती बिचारी तिथेच अडकून आहे. झालेत किती दिवस तिचा नवरा जाऊन माहितीही नाही. पण म्हणजे बघ किती एकनिष्ठ आहे ती. शिवाय तिच्या सासू सासऱ्यांचा सांभाळ करू पाहत असणार. हो, पण तरीही काय पण आई, आपणच आपले विचार बदलावे लागतात. तेच बदललं नाही तर जग कसं बदलेल. इवन दादाही मला लगेच म्हणाला, मी थोडीच लगेच तिच्याशी लग्न करायला चाललोय. तिचा होकारच नसेल तर कसा करेल तो लग्न तिच्याशी, तूच सांग. पण काय माहिती तिचा नवरा कधी गेलाय. आता ते दादालाच माहिती. आल्यावर त्याला विचार. पण एवढा लेट का झालाय त्याला आज? का राग आलाय माझा म्हणून मुद्दाम कुठेतरी जाऊन तर नाही ना बसला? नाही ग, मला नाही वाटत असं काही असेल. आज ऑफिसमध्ये काम जास्त असेल कदाचित त्याला. आता कधी यायचा तो? 8:30 होत आले. आई काळजीने म्हणत होती. एक काम कर, तू जेव, मी थांबेल त्याच्यासाठी. वाढू का तुला? नाही 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 नको, मीही थांबते त्याच्यासाठी. येईलच की तो आता. असं म्हणत आई पूजासोबत त्याची वाट पाहत थांबलेली. इकडे कार्तिकी, नलिनी आणि अनंतरावांचं जेवण झालं. कार्तिकी डायनिंग टेबल आवरत होती. अनंतरावांनी नलिनीला पार्थचा विषय काढण्यासंदर्भात खुणावलं. तसं नलिनी तिला आवाज देत म्हणाल्या, कार्तिकी थोडं इकडं येतेस का बेटा? हो बोल ना मम्मी, ती समोर येत म्हणाली. कार्तिकी, पार्थ चांगला मुलगा आहे ग, आणि आम्हालाही तो तुझ्यासाठी योग्य वाटतोय. आम्हाला आईवडिलांच्या जागी मानतेस तर एवढं आमचं ऐकणार नाहीयेस का? नाहीतर आम्हाला तुला तुझ्या काका काकूंकडे पाठवून द्यावं लागेल. आणि हो, हवं तर आम्ही हट्ट करतोय असं समज. अनंतराव म्हणाले. पण डॅडी, मम्मी, अहो इतकी घाई का? माझं काही चुकलंय का? चुकलं काही नाहीये कार्तिकी, पण आम्हाला तुझी काळजी वाटते. आमचा विचार नको करूस प्लीज. तू सध्या फक्त स्वतःचा विचार कर. लक्षात ठेव, आता ही वेळ दवडलीस तर पुन्हा येणार नाही. तू अजून तरुण आहेस तर विचार कर. नंतर कितीही वाटलं ना तरीही एकटीच राहशील, नलिनी म्हणत होत्या. हो, नलिनी बरोबर बोलते. मला तर असं वाटतं तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत बोलून ठरवून घ्या. आत्ताचा अश्विन गेला आहे तर फार मोठं लग्न नाही करता येणार, पण हो, रजिस्टर मॅरेज करताच येईल. आणि मी आहेच की मदतीला, अनंतराव म्हणत होते. आणि माझं बाळ, त्याचं काय? त्याला कोणी मुलासारखं प्रेम देऊ शकेल का? माझा कोणावरही विश्वास नाहीये. अहो, अश्विनचं तुमच्या मुलाचं बाळ आहे हे, आणि तुम्हाला हे नकोय का? हो हवंय, पण, नलिनी बोलल्या आणि बोलता बोलता थांबल्या. कार्तिकी, तू खूप इमोशनली विचार करते आहेस बाळ. तू प्रॅक्टिकली विचार कर. तुला आधीच सांगत होतो बाळाचा विचार नको करू, पण इमोशनल होऊन तूच ते ठेवलंस आणि आता घेतलंय स्वतःला अडकवून. पार्थला भेटलो आम्ही आज. तो तुमच्या बाळाला सुद्धा सांभाळायला तयार आहे. आता तो कितपत त्याला एक्सेप्ट करेल मला माहीत नाहीये, अनंतराव म्हणाले. पण तो खरंच चांगला मुलगा वाटतोय कार्तिकी. इव्हन तुझ्या होकाराशिवाय पुढे जायलाही तयार नाहीये तो, नलिनीने समजावलं. तो कितीही चांगला वाटत असला तरी मला त्याच्याबद्दल काही वाटायला नको का? वाटलं तरीही मला आता कोणाच्यात गुंतायचंच नाहीये, कार्तिकीने स्पष्ट सांगितलं. कार्तिकी, अशा तशा मुलाशी लग्न करण्यापेक्षा पार्थ काय वाईट आहे? तुझ्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीमधून आहे तो. तुला चांगलं समजून घेईल. एक संधी तर दे त्याला, नलिनी तिला समजावत म्हणाल्या. अहो, पण मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तुमच्यासोबत राहायला. मग हा लग्नाचा घाट कशाला? कार्तिकी, बस, आता आम्ही तुझं ऐकणार नाहीये. आम्ही त्याच्या घरच्यांना लवकरच जाऊन भेटणार आहोत या संडेला. तू ठरव काय करायचं ते. बस, आता या विषयावर माझं मत मी मांडलंय. हे लग्न होणार म्हणजे होणार. नलिनी, तुमच्या सुनेला समजावा. इतकं इमोशनली विचार करून या जगात राहायचं नसतं. बी प्रॅक्टिकल.
असं म्हणत अनंतराव तिथून त्यांचं मत सांगून निघून गेले. अन हे मात्र कार्तिकीच्या मनाला चांगलंच लागलं. जणू ते जबरदस्तीने त्यांच्या घरातून तिला हकलवून पाहत होते. पण आता मात्र ही गोष्ट तिच्या स्वाभिमानावर येऊ लागलेली. याचा आतून त्रासही होऊ लागलेला. तिनं तिचं काम हळूहळू आवरलं आणि विचारातच बेडवर येऊन बसली. एवढ्यात डोर वाजलं. कार्तिकीने दार उघडलं. पाहते तर पुन्हा नलिनी होत्या. मम्मी, तुम्ही आत्ता या वेळेला? हे घे, तुझ्यासाठी काढा आणलाय. बाळासाठी चांगला आहे. आणि यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. अगं, आम्ही तुझ्यासाठी विचार करतोय. त्या तिच्या हातात काढ्याचा ग्लास देत म्हणाल्या. ठीक आहे, ती म्हणाली आणि तिने तो काढ्याचा ग्लास हातात घेतला. आठवणीने पी हा कार्तिकी, आणि झोप आता शांतपणे. चल, गुड नाईट म्हणत त्या गोड हसून निघून गेल्या. आजचा भाग इथंच संपलेला आहे. कार्तिकीचे सासू सासरे कार्तिकीचं लग्न करण्याची घाई इतकी का करत आहेत? त्यामागे त्यांचा काही हेतू तर नाही आहे ना? आणि पार्थ आता दवाखान्यात गेलाय. त्याला नेमकं काय निदान होणार आहे बघूया पुढच्या भागात. कार्तिकीचा निर्णय योग्य आहे का? तिने सासू सासऱ्यांच्या या निर्णयाला सहमती द्यावी का? तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट्समधून नक्की कळवा. आणि ऐकत रहा फील माय लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.